50 बॉटलचं आज आजचा एक दिवसाचा संकल्प या ठिकाणी प्रदेश पातळीवर प्रदेश कार्यालयावरून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संदेश दिला आणि त्याचा आपण कुठेतरी इंदापूर तालुक्यातून कुठं नाही कुठं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी त्यात सहभागी व्हावं या उद्देशाने आमचे मंडळ अध्यक्ष जे आमचे 4 आहेत तेजस भैया देवकाते असतील, रामजी आजबे साहेब असतील, राजकुमारजी जटार असतील आणि त्याचबरोबर आमचे किरणजी नानकोटे साहेब असतील आणि सरचिटणीस आकाशजी कांबळे असतील या सहकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम आज या रक्तदान शिबिराचा आयोजित केला। या रक्तदान शिबिरासाठी भरपूर तरुण सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। जे रक्तदान करणार आहेत जे रक्तदान करणार आहेत त्यांना मी मनपूर्वक कार्यकर्त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। शेवटी रक्त हे कोणत्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही, मानवानेच मानवाला द्यावं लागतं आणि म्हणून हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आता मगाच मयूर दादाने सुद्धा स्वतः सांगितलं की मी सुद्धा रक्तदान या ठिकाणी स्वतः करणार आहे, असे ज्यांची भावना आहे मनापासून स्व इच्छेनं ते रक्तदान या ठिकाणी करणार आहेत। आज सगळेच राजाभाऊ सगळे सहकारी या ठिकाणी बापू तिथं आहेत, माऊली काका। मला वाटतं आज चांगला संकल्प आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि खरं तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या इंदापूर शहरामध्ये मुकबधीर या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी आहे, तिथं सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि ते वाटप झाल्यानंतर काही ठिकाणी वृक्ष लागवड सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी होणार आहे। म्हणून खूप उत्साहानं आनंदानं देवेंद्र भाऊंचा वाढदिवस आज साजरा होत आहे। कणखर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मी अनेक मुख्यमंत्री बघितले, अनेक मंत्री बघितले, अनेक मोठी मोठी माणसं बघितली, परंतु त्यांनी धाडस मी आज देवेंद्र भाऊंकडे बघितलं मला की त्यांनी दाखवलं की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने करा। कुठेही होर्डिंग लावू नका, कुठेही जाहिरात करू नका, कुठेही न्यूज देऊ नका, परंतु ह्याचा जो वाचणारा पैसा आहे तो सीएम फंडाला या ठिकाणी आपण द्यावा आणि जो सीएम फंडातून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या नागरिकांना दवाखान्यासाठी गरज आहे, ज्या नागरिकांना शिक्षणासाठी गरज आहे, ज्या भगिनीला अडचणीसाठी गरज आहे, तिथं सीएम फंड या ठिकाणी काम करेल ही ग्वाही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली आणि त्याच्या एक फलित म्हणून आपले भाजपचे माजी अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब शेंडे यांनी सुद्धा मला वाटतं 51,000 रुपयाची मदत सीएम फंडासाठी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। मी त्यांचा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो आणि आपण सुद्धा सगळ्यांनी तालुक्याच्या वतीनं जे काय प्रत्येक जण आपल्याला रक्कम देईल, कोण 5,000 देईल, कोण 10,000 देईल, कोण 15,000 देईल, त्याच्या आपापल्या परीनं की सगळ्यांचं आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संकलन करू आणि आपल्या भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीनं आपण सीएम फंडाकडे आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चेक देऊया। ती सुद्धा 7-10 दिवसामध्ये आपण तो संकलित करून आपण तो माऊलीच्या ठिकाणी देऊया। असा वाढदिवस होत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना आनंद आहे आणि कणखर भूमिका घेऊन माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम या हेतूने या ठिकाणी व्हावा म्हणून काही ठिकाणी त्यांनी पुढे काय होईल याचा विचार न करता त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्रामध्ये खूप आनंदानं खूप उत्साहानं आदरणीय देवेंद्र भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी होत असल्याचा आम्हा सगळ्या मनोमनी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आनंद आहे। पत्रकार बांधव सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहे। माझ्या पत्रकारांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी आमच्याकडनं काही समजून घेतलं, तुम्ही आम्हाला समजून घेतलं, त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। शेवटी अनेक कार्यक्रम पुढे मागे या ठिकाणी होत असतात। ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये एक 10-15 दिवसाच्या काळामध्ये किंवा 20 दिवसाच्या काळामध्ये शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे। त्यावेळेस आपण या ठिकाणी काय ना काय कार्यक्रम राजकीय भूमिका म्हणा किंवा जाहिरात म्हणा किंवा बाकीचं सगळं जी काय असेल ते आपण एक 10-15 दिवसांना चांगले कार्यक्रम करून या ठिकाणी करूया। पत्रकार बांधव सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या दोघांनाही जन्मदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे सहकारी, माझे सहकारी श्री बबनरावजी धायगोंडे साहेब पत्रकार या ठिकाणी आहेत आणि ते माझे मित्र आहेत, आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत. त्यांचाही आज या ठिकाणी वाढदिवस आहे. किती वाढदिवस आहे? 46 वाटत नाही, पण 46 परंतु आज त्यांचा 46वा वाढदिवस बबनराव भाऊंचा या ठिकाणी आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्री बबनरावजी धायगोंडे साहेब यांना जन्मदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि हो, आणि 4 दिवसापूर्वीच आपले केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ साहेब हे सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आले होते. हे कार्यक्रम घेणारे आपले तरुण सहकारी विजय भाऊजी शिंदे, त्याचबरोबर सुशील कुमारजी शिंदे साहेब, या दोघा भावंडांनी आणि शिंदे परिवारांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम बाटलिंगामध्ये या ठिकाणी केला होता, वृक्ष लागवड याचा. आणि देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्याच वाढदिवसानं तो सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी केला होता. तिथं मला वाटतं 5 एकरामध्ये 2 एकरामध्ये या ठिकाणी वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे. आणि तिथं आम्हाला जेव्हा मुरली अण्णांना आम्ही सगळी कार्यकर्ते तिथं त्यांच्या बांधावर गेलो होतो तेव्हा अतिशय समाधान या ठिकाणी वाटलं. विजयभाऊ आपण विजय कुमार शिंदे यांनी, सुशील कुमार शिंदे यांनी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री बांधावर आणून एक सामाजिक उपक्रमाचा संदेश या ठिकाणी आपल्या शिंदे परिवारानं विजयभाऊंनी व सुशील कुमार यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तो सुद्धा खूप सुंदर कार्यक्रम, मनाला समाधान वाटलं. कार्यक्रम किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, मनाला समाधान देणारे कार्यक्रम त्या शिंदे परिवाराने या ठिकाणी घेतला. त्यांचा सुद्धा मी दोघा भावंडांचं, विजयभाऊंचं, त्यांच्या परिवाराचं, सुशील कुमार यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि परत एकदा पत्रकार बांधवांचं सगळी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदित्य त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पत्रकार संपल्याचं जाहीर करतो.